माने साहेब ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. मला वाटतं दीपक केदार यांचा देखील जो पक्ष आहे तो रिपब्लिकन पॅन्थर्स असा काहीतरी आहे. या सगळ्यांच्या नावात जे असणारं रिपब्लिकन, या रिपब्लिकन शब्द आमच्या हृदयात कोरलेला आहे. आणि हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला या विधानसभेत पाठवायची आहे. मी जाता जाता एक आठवण तुम्हाला देतोय की 1985 साली पीएल लोखंडे मार्गावरती पहिल्यांदा दीपक भाऊ निकाळजे साहेब 1985 साली पीएल लोखंडे मार्गावरती पहिल्यांदा निळा झेंडा फडकला. निळ्या झेंड्याचा विजय झाला. आठवा तो दिवस. सम्यक समाज आंदोलनाचं वादळ प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन धडकलं. आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी या विभागाच्या बाहेर राहणारे प्रतिनिधी इथे असणारी नगरसेविका म्हणून होती. पहिल्यांदा इथला नगरसेवक निळ्या झेंड्याचा झाला. आज विधानसभेची निवडणूक आहे. आज तोच इतिहासाची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होऊ घातलेली आहे. आज बाळासाहेब आंबेडकर नसले तरी आनंदराजे आंबेडकर त्यांच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत. याचाच अर्थ आज नगरसेवकाची निवडणुकीत नव्हे तर जे नगरसेवक म्हणून कॉर्पोरेशनची निवडणुकीमध्ये जो इतिहास घडलेला आहे आज तो विधानसभेच्या माध्यमातून तो पुन्हा या ठिकाणी घडणार आहे. आणि तो तुम्ही घडवणार आहात की नाही? तुम्ही त्या इतिहासाचे मानकरी असाल की बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यावेळेच्या सम्यक समाज आंदोलनाच्या असणाऱ्या वादळाने या ठिकाणी कॉर्पोरेशन मध्ये निळा झेंडा रोवला. आता आम्ही पहिल्यांदा विधानसभेमध्ये निळा झेंडा रोवण्याचे संकेत आज आनंदराजी आणि सारे रिपब्लिकन नाव घेऊन उभे असणारे नेते या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी दुसरा एक मुद्दा या ठिकाणी एवढाच मांडेन की आज एकाच मिनिटात की वोट जिहाद म्हणून जी बोंब चालू आहे. मी माझ्या अखंड मुसलमान भावांना एक सांगेन दीपक भाऊ निकाळजी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहिलाय. तो हिंदूंच्या पाठीशी त्यांनी हिंदूंचे उत्सव साजरे करायला मदत केलेली आहे. त्याने बौद्धांचे बुद्ध विहार बांधायला मदत केलेली आहे. मी जर वोट जिहाद हे जर इथल्या परिवर्तनासाठी पूरक असेल तर चंबूर विधानसभा क्षेत्रामध्ये माझ्या तमाम मुस्लिम भावांना मी विनंती करतो वोट जिहाद करो. अरे यहा वोट जिहाद करो. और 20 तारखेला माझ्या साऱ्या भावांनी बहिणींनी सगळ्या जाती धर्माच्या भावा बहिणींनी 20 तारखेला असणाऱ्या निवडणूक केंद्रावरती जाऊन त्यांची निशाणी रिक्षा आहे. ही रिक्षा आपल्या हृदयात कोरा आहे. सामान्य माणसाची रिक्षा, आम आदमीची रिक्षा. या आम आदमीच्या रिक्षावरती शिक्का मारून आपण सर्वांनी या चंबूरच्या विकासासाठी तुमच्या आमच्या सन्मानासाठी आणि महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी संविधानाच्या रक्षणासाठी दीपक भाऊ निकाळजेंना येत्या 20 तारखेला रिक्षा या निशाणीवरती शिक्का मारून आपण सगळ्यांनी त्यांना जिंकून आणायचं आहे. आणि हा त्यांचा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरणार आहे. जय भीम.